तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. मला काल एका न्यूजवाल्यांचा फोन आलेला होता, म्हणजे तुम्हाला सपोर्ट करते कोण आहे. तर मग मी सपोर्ट करण्यासाठी त्यांच्याकडून मला एक व्हिडिओ तयार करायचा आहे. आता मी इथं आज कार्यक्रम सरांनी आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाचा असते मी आज तो व्हिडिओ तयार करायचा सांगतोय. जसं की मला सपोर्ट कोणी करते, काय करते, त्याच्याबद्दल मी सर्व माहिती देणार आहे. मी निश्चित प्रभाकर येमनेरे, गाव रंथम, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा. मी रंथम या गावामध्ये भीमवाडी येथे राहतो. तसेच माझा जन्मसुद्धा रंथम या गावामध्येच झालेला आहे. मी माझी रनिंगची सुरुवात ही रंथम या गावापासून सुरू केलेली आहे. म्हणजेच एक छोटासा रूट, त्या रूटवरती मी प्रॅक्टिस करायचा. जेव्हा 8वीपासून मी सुरुवात करायला चालू केली आहे, 8वीपासून सुरुवात केली आहे. जेव्हा NCC घेतली तेव्हा आर्मीची आवड निर्माण झाली, तेव्हा मी रनिंग चालू केली. रनिंग सुरू करून आज 7 वर्ष पूर्ण झाले. 7 वर्षानंतर मी विद्यापीठाच्या मॅचेस खेळलो, 2 विभागाच्या मॅचेस खेळलो. तिच्यामध्ये सुद्धा मी नॅशनलपर्यंत गेलो. माझं नॅशनलची मॅचेस बँगलोर येथे झाली होती आणि तिच्यामध्ये माझी प्लेस विनरशिप ग्रुपमध्ये बसलेली होती. पण 6 मुलांमध्ये मी येऊ शकलो नव्हतो. पण थर्ड प्लेसमध्ये, विनरशिप ग्रुप थर्ड प्लेसमध्ये मी तिथे सुद्धा आलो होतो. तसेच मी पूर्ण 1 वर्ष झाले, 2023 पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह मुक्ताईनगर येथे राहत आहोत. मुक्ताईनगर. पहिले इथे जे वार्डन सर होते ते कुंदन पाटील सर होते. त्यांच्यानंतर आता धनंजय सपकाळ सर हे आले आहेत. म्हणजेच पाहिलं तसं तर सपोर्ट, बाह्य सपोर्ट कमी मिळाला, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आणि तसेच धनंजय सपकाळ सर यांच्याकडून मला जास्तीत जास्त सपोर्ट मिळालेला आहे. मार्गदर्शनसुद्धा त्यांनीच केलेले आहे आणि कुठं जाण्यासाठी जर कधी काही आर्थिक मदत लागली ते सुद्धा त्यांनी केलेली आहे. तसेच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, समाज कल्याण आणि तसेच धनंजय सपकाळ सर, मी यांचेसुद्धा खूप आभार मानतो की त्यांनी एक खिलाडू क्वालिटी बघून मला सपोर्ट केला आहे. आणि ते असेच काही मुलं ज्यांच्यामध्ये काही क्वालिटी असतील, ज्यांच्यामध्ये गट्स असतात, त्यांनासुद्धा सपोर्ट करतील अशी अपेक्षा करतो. आणि तसेच आता माझ्या नेक्स्ट मॅचेस फेडरेशन, यूथ गेम्स, ॲथलेटिक्स ज्या मॅचेस होतील त्याच्यामध्ये माझ्या एशियन इंटरनॅशनल ट्रायल राहतील, ज्याच्यामध्ये रेकॉर्डेड मुलांसोबत ज्यांनी रेकॉर्ड बनवलेले, नॅशनल रेकॉर्ड बनवलेले, त्यांच्यासोबत माझं कॉम्पिटिशन राहील. आणि त्या कॉम्पिटिशननंतर मला ऑलिम्पिकसाठी एंट्री मिळेल. तसेच मॅचेसला अजून जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये माझ्या मॅचेस होतील आणि त्या ट्रायलनंतर मला ऑलिम्पिकसाठी बेस्ट टायमिंग देण्यासाठी माझं जे कोच आहे ते नाशिक इथे राहतील. मी ज्यांनी मला सपोर्ट केला आहे त्यांच्या सर्वांचे मी धन्यवाद करतो आणि इथेच थांबतो.